केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मुंबईकरांना 300 नव्या लोकलचं गिफ्ट, तर जोगेश्वरीमध्ये नवीन टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्ससाठी 7,927 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी. सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 48 कोटींचा निधी. हे पर्यटन स्थळ जागतिक स्तराच्या दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. नाशिकमध्ये रामकाल पथ विकासासाठी केंद्र सरकारकडून 99 कोटींचा निधी. देशभरातील 40 पर्यटन स्थळांना जागतिक दर्जेदार करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न. विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे वरळीत. श्री जरीमरी माता मंदिर आणि मार्कंडेश्वर मंदिरात जाऊन घेतलं दर्शन. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची बाबा आढाव यांच्या आंदोलनाला भेट. पुण्यातील महात्मा फुले वाड्यात मागील 2 दिवसांपासून आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन. मुंबईच्या किनाऱ्यावर इटलीचं जहाज. 93 वर्षांची अमेरिगो वेस्पूची जहाज मुंबईत दाखल. जगभ्रमंती करून इटलीचं जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर. भारतीय संघाच्या वनडे सामन्यांसाठी नवीन जर्सी. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या उपस्थितीत जर्सीचं अनावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.